नमस्कार, मैं हूं प्रीति सिंह और आप देख रहे हैं INN 24। रुक करते हैं खबरों की तरफ। वरवट वकाल की महिला सरपंच प्रतिभा ताई इंगले द्वारा 10 फरवरी को पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जिसमें जलगांव जामोद क्षेत्र के भाजपा विधायक संजय कूटे द्वारा भाषण रोकने और अपमान करने का आरोप लगाया गया। आइए देखते हैं सरपंच महिला ने क्या कहा। कार्यक्रम शांततेत पार पडला आणि कार्यक्रम चालू असताना मी साहेबांना विचारले की स्थानिक सरपंचाचं नाव फलकावर पाहिजेत नाही का आणि पाहिजेत असेल तर तुम्ही का टाकलं नाही, असं मी आमदार साहेबांना माझी खंत व्यक्त केली आणि प्रश्न विचारला। हे विचारत असताना साहेब माझ्यावर भडकले आणि गरम होऊन बोलले की आम्हाला सरपंचाचं काही काम नाही, सरपंचाच्या नावाचं सुद्धा गरज नाही आणि सरपंचाची सुद्धा गरज नाही, सरपंच पद हे माझ्यापुढे तुच्छ आहे असं म्हणून आमदार साहेबांनी सर्व महाराष्ट्रातील सरपंचाचा अपमान इथे केलेला आहे। त्या अनुषंगाने सरपंच संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी साहेबांचा या वक्तव्यावर निषेध करते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहेब याच्यावर सुद्धा थांबले नाही आणि पुन्हा बोलत राहिले, साहेब माझ्यासोबत वाद करत राहिले, पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत वाद करत राहिले आणि साहेब म्हणाले की आम्हाला कुठल्याच ग्रामपंचायतच्या कुठल्याच कागदाचं काम नाही किंवा प्रस्तावाचं किंवा ठरावाचं सुद्धा काम नाही, मी बिना ठरावाचे सुद्धा कामं टाकू शकतो। मला साहेबांना फक्त एवढंच म्हणायचं आहे की साहेब लोकांच्या गरजेनुसार ग्रामपंचायत कामं ठरवत असते, गावाचे जे गरजा असतात त्या कामाचं नियोजन ग्रामपंचायत हे करत असते आणि त्या कामाचा ठराव हा ग्रामपंचायतकडून जात असतो आणि तो ठराव झाल्यानंतर त्या कामासाठी निधी जो येत असतो विकास कामासाठी, म्हणून प्रत्येक गावाच्या विकासाच्या कामासाठी ग्रामपंचायतच्या ठरावाची ही गरज असते, सरपंचाच्या सह्याची गरज असते। हे मला साहेबांना इथं सांगणं आहे। मला वाटते कुठंतरी साहेब अशा कार्यक्रमात येऊन एका दलित महिलेचा अपमान करणं हे साहेबांच्या पदाला कुठेतरी निंदनीय गोष्ट आहे, हे शोभण्यासारखे आहे। एका दलित महिलेसोबत आपण एवढ्या गर्मीनं आणि गुर्मीनं बोलत आहोत, हे कुठेतरी आपल्या मतदारसंघाचं सुद्धा दुर्भाग्य आहे। आपण अशा आमदार साहेबाची निवड केली आपल्या मतदारसंघात, मला वाटते आपलं सुद्धा हे दुर्भाग्यच आहे। आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे माझं भाषण थांबविण्याच्या मागे त्यांचा काय हेतू होता हे त्यांना माहीत, पण माझं भाषण थांबविण्याचा अधिकार हा आमदार साहेबांना हा नव्हताच, कारण की कालच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्याच गावचे किशोर भाऊ संघानी हे होते, त्या अध्यक्षाला हा माझं भाषण थांबविण्याचा अधिकार होता। त्यांनी एक शब्द सुद्धा बोलला नाही, पण आमदार साहेबांनी माझं भाषण थांबवलं, कारण की हा त्यांना अधिकार नाही। कलम 19 ॲक्टद्वारे भाषण थांबवायचा हा अध्यक्षांना हा अधिकार असतो, हा साहेबांनी थांबवल्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो। मला वाटते हे साहेबांना माहिती करून द्यावं लागेल। आता दुसरा मुद्दा असा की मागच्या दिनांक 26/11/23 रोजी एक कोटी पुलाचं भूमिपूजन करण्यासाठी अपर्णाताई कुठे हे आमच्या गावात आले होते। त्यावेळेस आमच्या गावाचा मोठेपणा असा की आमच्या गावानं अपर्णाताईचा मान सन्मान केला, त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या हातून भूमिपूजनाचा कार्यक्रम हा झाला। तिथं महिला या नात्यानं आम्ही त्या ताईचा सन्मान केला, पण कुठलंही त्या ताईला संविधानिक पद नसताना सुद्धा त्या ताईला भूमिपूजन करण्याचा हा अधिकार कोणी दिला हे मला वाटते आमदार साहेबांना माझे पत्रकार बंधूंनी विचारावं अशी माझी तीव्र इच्छा आहे। आणि आमदार साहेबाची पत्नी म्हणून त्यांना भूमिपूजन करण्याचा अधिकार आहे आणि गावचे स्थानिक लेवलवरचे गावचे प्रथम नागरिक या नात्यानं कामाच्या फलकावर सरपंचाचं नाव सुद्धा असू नये हे कुठली भूमिका पार पाडत आहे। आणि एक प्रतिनिधी असून सुद्धा दुसऱ्या प्रतिनिधीला हे म्हणत आहे की सरपंच पद हे माझ्यासाठी तुच्छ आहे। मला साहेबांना एवढंच सांगायचं आहे की साहेब तुम्ही आमदार झाले, तुम्ही परीक्षा देऊन आमदार झाले नाही, लोकांनीच निवडून दिलेलं आहे तुम्हाला। आणि मी सुद्धा गावची सरपंच झाली, मी सुद्धा परीक्षा देऊन सरपंच झालेली नाही, माझी सुद्धा नियुक्ती गावानंच केलेली आहे। तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहे आणि मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे। माझं कर्तव्य आहे माझ्या गावाच्या कामासाठी
मला माझ्या ग्रामपंचायतीचे ठराव देणं आणि काम करून घेणं. आणि तुमचंसुद्धा कर्तव्य आहे. काम आपण आणलं म्हणून आपण गावावर किंवा पूर्ण मतदारसंघावर तुम्ही काहीतरी उपकार केले, ही भाषा तुमच्या तोंडून तरी शोभत नाही असं मला वाटते. आपण जेही काही करत असतो, मी माझ्या गावासाठी करते, तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी करता. आणि उपकाराची भाषा हे कुठंच नसते. कारण आपण लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आपण कोणावर उपकार केलेले नाही. लोकांनी आपल्याला कामं करण्यासाठीच आपली निवड केलेली आहे. आणि एवढं बोलून सुद्धा साहेब थांबले नाही. तरी साहेबांचं माझ्यासोबत चर्चा करणं सुरूच की बा तुमचं हे चुकलं, तुम्ही बोलायचं नसतं. सरपंच पद काय आहे माझ्यासाठी तुच्छ आहे. एका दलित महिलेचा हा अपमान करणं हे कितपत आमदार साहेबांना योग्य आहे. या वक्तव्याचं मी निषेध करते आणि सर्व महाराष्ट्रातील सरपंच संघटनेच्या वतीनं आणि तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्ष या नात्यानं साहेबांच्या वक्तव्यावर माझा निषेध आहे. आणि हे जे बोलले त्याच्यावर साहेबांनी माफी मागावी अशीच आमची इच्छा आहे. सर्व सरपंच संघटनेची इच्छा आहे. अन्यथा आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करू आणि याच्याही पुढे तीव्र आंदोलन करण्याची आमची इच्छा राहील.